नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांसाठी जी निवडणूक आहे ती काही दिवसात होत आहे आणि याच अनुषंगाने ज्या पद्धतीने पाहिलं की जी प्रचाराच्या तोफा आहेत मोठ्या प्रमाणात धडकलेल्या पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने सध्या प्रचार सभा आहेत त्या होताना पाहायला मिळते। आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्या दोघांचे तोफा या ठिकाणी धडकणार आहे। कारण पाहिलं की सभा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जुन्नर असेल, मंचर असेल, त्यासोबत शिरूर असेल, या तीन ठिकाणी खरं तर दोघांच्या सभा होणार आहे। दिवसभरामध्ये दोन दोन सभांचं आयोजन या ठिकाणी खरं तर केलेलं गेले पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे। आपल्यासोबत माजी खासदार शिवाजी आढळराव पडे। दादा, खरं तर आज अजितदादांची सभा या ठिकाणी होत आहे, काय सांगाल? खरं म्हणजे मंचर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला फक्त अवघे 2 दिवस उरलेत आणि ह्या 2 दिवसाचं औचित्य साधून आम्ही आज आदरणीय अजयदादा यांना विनंती केली आणि त्याप्रमाणे त्यांनी सभेसाठी वेळ दिलेली। आज दिवसभर त्यांचा दौरा शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बाजूला अहिल्यानगरमध्ये कोपरगाव वगैरे ह्या परिसरामध्ये आहे। एकंदरीत निवडणुकीचं वातावरण गेले 10 दिवस आम्ही इथं तळ ठोकून असताना आपण पाहिलं आहे की ही निवडणूक तशी एकतर्फी होईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये 17 उमेदवारांपैकी जवळ 17च्या 17 उमेदवार भाजपचे आणि राष्ट्रवादी युतीचे निवडून येण्याची शक्यता असल्यामुळं वातावरण एक आगळं वेगळं ठिकाणी बघायला मिळतं। खरं तर सकाळच्या सुमारामध्ये तुम्ही या ठिकाणी सभा घेताय, या ठिकाणी बिबट्याची मोठी दहशत आहे। रात्रीच्या वेळेस लोक जमणार नाही म्हणून तुम्ही सकाळच्या वेळेस सभा घेताय? नाही, लोक जमणार नाही, लोक सकाळच्या वेळेला जमत नसतात आणि दादांचा दौरा सकाळपासून या परिसरात असल्यामुळे इथून सुरुवात, नंतर शिरूर, नंतर जुन्नर, नंतर अहिल्यानगर असं आणि त्याच्यानंतर पुन्हा नवी मुंबई परिसरात जाणार आहे, कर्जतला। त्यामुळं तो विषय तुमच्या मनात जी शंका आहे तशी काही नाही। सकाळी कोण लोक होतात, येतात सगळेजण, असं काही नाही। रात्रीच्या वेळेला तसं लोकांना काही परिसरामध्ये तुम्हाला म्हणतात ती भीती आहे, नाही असं नाही आहे, पण ते कारण नसून आम्हाला दादांच्या वेळेचं कारण आहे। खरं तर ज्या पद्धतीने आज सभेचं कसं नियोजन असणार आहे, कारण दादांच्या आज 3 ठिकाणी सभा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? हा, तेच नियोजन ना, ते सांगितलं। इथून गेल्यानंतर आम्ही शिरूरला जाणार आहे, शिरूरच्या नंतर जुन्नर, असे 3 सभा आम्ही अटेंड करतो। एकीकडे पाहिलं की खरं तर महायुतीमध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळते। मंचरमध्ये सुद्धा तसं झालेलं आहे, शिरूरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आणि जुन्नरमध्ये सुद्धा। खरं तर एकत्र वर पक्ष एकत्र आहे, महायुती आहे, मात्र खाली महायुती का होऊ शकते? असं काय नाही, महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात फार क्वचितच ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र लढलेले आहेत। स्थानिक पातळीवरचा निर्णय, कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय हा त्या पाठीमागचं कारण असतं आणि हे सुरुवातीला सांगितलं होतं तिन्ही पक्षानं, काही ठिकाणी आम्ही एकत्र लढू, काही ठिकाणी वेगळे लढू, काही ठिकाणी विरोधात लढू। तसं ह्या ठिकाणी तसं झालेलं आहे। आम्ही आमच्या परीनं दोन्ही पक्षांना एकत्रित घेऊन येण्याचा प्रयत्न केला, भाजपनं त्यांना मान्य केलं, परंतु काही ठिकाणी नाही झालं, त्याला चालतं, त्याला काय शेवटी। आता आज खरं तर सुप्रीम कोर्टाचा फैसला आहे, 27 ठिकाणी जे आरक्षणाच्या बाबत जो फैसला आहे, म्हणजे त्या ठिकाणी आरक्षण जास्त झाले। हे आरक्षणाच्या संदर्भामध्ये गुंता नक्कीच आहे। आज दुपारच्या अगोदरच याचा निकाल लागेल आणि मला वाटत नाही की निवडणुका पुढे लांबणीवर ढकलतील। फार तर अजून 15-20 दिवसानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन निवडणुका वेळेवर पूर्ण होतील। खरं तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत गुलाबराव पाटील, कुठेतरी वक्तव्य विफल केलेलं पाहायला मिळतंय। निवडणुकीमध्ये कुठेतरी पैशाचा वाटप केला होता, त्यामुळे त्यांनी असं विधान केलं की बाहेर खात्या टाकून बघायला बसा, लक्ष्मी येईल। त्यांनी काय केलं मला माहिती नाही, हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे। शेवटी निवडणुकीमध्ये असे भाषण होतच राहतात, कारण काय नवीन असं काही नाही। आज खरं तर एकनाथ शिंदेची सभा या ठिकाणी होणार आहे, तुम्ही त्यांची भेट घेणार का? आज माझाच दौरा मोठा लांबचा दौरा आहे। मी अजितदादांबरोबर शिरूर नंतर जुन्नर नंतर अहिल्यानगरमध्ये कोपरगाव या ठिकाणी त्यांच्यावर जाणार असल्यामुळं मला वेळ मिळणार नाही, परंतु आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं एकमेकाला भेटणं मला संयुक्तिक वाटत नाही, पण एरवी त्यांची माझी गाठीभेटी होतच राहते। खरं तर तुमची शिंदे गटामध्ये पुन्हा जाण्याची इच्छा आहे का? शिंदे गटामध्ये जाण्याची पुन्हा इच्छा आहे? आज हे चिन्ह बघितलं, हे सगळं बघितलं तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर आज अजितदादा यांच्या खरं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सभा आहे आणि त्या सभामध्ये अजितदादा काय बोलणार हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे। त्यावर सुशांतराव सभे सुळगे, टीव्ही मराठी, मंचर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।